तर मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 14 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जयंत घरी 2-3 जणांना बोलवतो आणि घरामध्ये जे CCTV कॅमेरे लावलेत ते सगळे काढायला लावतो. जानू म्हणते, जयंत सर, अहो काय करताय तुम्ही? हे कॅमेरे का काढायला लावताय? जयंत म्हणतो, जानू अगं, मला काल रिअलाईज झालं की जर आपल्यावर कोणी वॉच ठेवत असेल तर चांगलं नाही वाटत, आणि म्हणूनच मी ठरवले की हे कॅमेरे नको, काढून टाकायला हवे. सॉरी जानू, यापुढे असं नाही होणार, कॅमेरे काढले जातील. जानूला हेच हवं असतं. सगळं जानूच्या मनासारखं घडत असतं. तर इथे गाडे पाटलांच्या घरी नीलांबरी आता इलेक्शनला उभी राहणार म्हणून खूप आनंद असतो. नीलांबरीसाठी साड्या निवडल्या जात असतात. नीलांबरीला एक साडी आवडते. नीलांबरी ती साडी काढायला सांगते. दुकानदार म्हणतो, नाही, ही साडी, हा रंग तुमच्यावरती सूट नाही होणार. आम्हाला असं वाटते ही साडी, हा रंग या मॅडम, भावना मॅडम आहेत ना, त्यांच्यावरती जास्त सूट होईल. सिद्धूला हसू येतं. नीलांबरीला काहीच सूट होत नाही. नीलांबरी कशी आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं, पण तरी घरातले सगळे तिला सपोर्ट करत असतात. आता नीलांबरीच्या उतावळेपणामुळे नीलांबरीचं नाव जाऊन भावनाचं नाव कसं पुढे येते आणि भावना इलेक्शनसाठी कशी उभी राहते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की लक्ष्मी निवास यांचा बिझनेस चांगलाच वाढत चाललेला असतो. लक्ष्मी निवासला मोठी ऑर्डरसुद्धा मिळते. ते ठरवतात की आता एक मोठी ऑर्डर मिळाल्यावर आपण ॲप चालू करायचं आणि हा बिझनेस जेवढा होईल तेवढा जास्त वाढवायचा. घरामध्ये आनंदी आनंद आलेला असतो. तर इथे जानू, जयंत आपल्या घरी असतात. जयंतच्या घराची बेल वाजते. जानू पटकन उठणार असते. जानू मनात म्हणते, नाही नाही, असं घाई करून चालणार नाही. मला दरवाजाचा कोड माहिती आहे, हे जयंतला कळायला नको. जानू निवांत बसून राहते. जयंत दरवाजा उघडतो पण त्याला कोणीच दिसत नाही आणि तेवढ्या तिथे जानू येते. जानू जयंतला म्हणते, जयंत सर, अहो ते बघा, कुणीतरी गिफ्ट पाठवले. जानू, जयंत ते गिफ्ट घेतात आणि आतमध्ये येतात आणि ते दोघंही ते गिफ्ट उघडून बघतात. त्या गिफ्टवर नाव वगैरे काही नसतं. जानू गिफ्ट बघत असताना तिला त्याच्यामध्ये चिठ्ठी सापडते. जानू ती चिठ्ठी लपवते. जानूला ती चिठ्ठी वाचायची असते, त्यामुळे ती जयंतला म्हणते, जयंत सर, किती छान हे वॉल क्लॉक आले. हे वॉल क्लॉक कुठल्या भिंतीवर लावायचे हे तुम्ही बघा, मी तोपर्यंत ही फुलं पाण्यात ठेवून आले. जयंत ठीक आहे म्हणतो. तो विचार करत असतो की हे घड्याळ कुठून आलं असेल. जानू ती फुलं घेऊन किचनमध्ये येते आणि ती चिठ्ठी वाचते. जानूला आठवतं की आपण विश्वाच्या कानाखाली मारली, त्याला हकलून लावलं. जानूला खूप वाईट वाटतं. जानू मनात म्हणते, विश्वा, आजपर्यंत तू मला जे सांगायचा प्रयत्न करत होतास ते आता मला कळलं आहे. पण एक लक्षात ठेव, आता तुझी ही मैत्रीण तू म्हणत होतास तसंच करणार आहे. आता ही मैत्रीण तुझ्या, माझ्या, आपल्या फॅमिलीचा विश्वासघात करणाऱ्या या जयंतचा बदला घेणारच. त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तर इथे भावना, सिद्धू बाहेर फेरफटका मारायला आलेले असतात. भावनाचं टेन्शन जरा कमी झालेलं असतं. नीलांबरीला एक्सपोज केले, तिचं कांड सगळ्यांसमोर आणलं आहे म्हणून तिला जरा बरं वाटतं. आणि तेवढ्यात सिद्धू बोलत असताना सिद्धूला त्याच्या वडिलांचा फोन येतो. सिद्धूचे वडील सांगतात की सगळे काल गैरसमज दूर झाले. भावनाचं बाळ माझ्यासाठी वाईट आहे हे जे काही गैरसमज होतं आणि ते कोणी पसरवलं होतं ते काल समोर आले. त्यामुळे आता भावनाच्या घरी राहण्याची काही गरज नाही, तुम्ही दोघं इथे निघून या. सिद्धू फोन ठेवतो आणि भावनाला सांगतो. भावना, सिद्धू यांना वाटतं की आपल्या घरी जायला पाहिजे. तर इथे जानू मुद्दाम जयंतला नाचवत असते. जयंतला एकदा पोहे पाहिजेत नाश्त्याला, एकदा सँडविच पाहिजे असं म्हणते आणि जयंतला मुद्दामच सँडविचसाठी ब्रेड आणण्यासाठी घराबाहेर पाठवत असते. जयंतला डाऊट येतो. जयंत मनात म्हणतो, जानू मुद्दाम मला बाहेर पाठवते का? असं का करते? आधी तर तिला घर आवडलं नव्हतं आणि आता आवडलं म्हणते. यामागे काही असेल का? जानू म्हणते, जयंत सर, माझा फक्त एकच हेतू आहे आणि तो म्हणजे माझ्या नवऱ्याने बाहेर जावं आणि मी सांगितलेल्या वस्तू घेऊन याव्या आणि त्यासोबत एखादं गिफ्टसुद्धा आणावं. जयंतला जानूवर विश्वास बसतो. जयंत घराबाहेर पडतो. तो घराबाहेर बसून कारमध्ये बसून आतलं CCTV फुटेज बघत असतो. जयंतला दिसतं की जानू निवांत डायनिंग टेबलवर बसलेली आहे. जयंतला विश्वास बसतो की जानूच्या मनात तसं काही नाही आहे. तिला खरंच गिफ्ट हवं आहे आणि काही वस्तू आणायच्यात म्हणून पाठवले.
जयंत त्या वस्तू आणायला जातो. थोड्या वेळाने जयंत जानूने सांगितलेलं सगळं सामान घेऊन येतो. तो दरवाजा उघडणार तेवढ्याच जानू आतून दरवाजा उघडते आणि तिला समोर जयंत दिसतो. जयंत विचारतो, जानू तू दरवाजा उघडला? जानू म्हणते, कसं काय सर शक्य आहे? अहो मला कोड वगैरे काहीच माहिती नाही आहे, मग मी कसं काय दरवाजा उघडणार? माझ्याकडे तर कोडच नाही आहे. जयंत विश्वास ठेवतो. तर थोड्या वेळाने सिद्धू भावना गाडी पाटलांच्या घरी येतात. घरातले सगळे त्या दोघांचं स्वागत करतात. घरी आल्या आल्या संपत सिद्धूला म्हणतो, सिद्धू आता इलेक्शन जवळ आलेत, त्यामुळे तू या इलेक्शनमध्ये भाग घ्यावा आणि जिंकून यावं असं आम्हाला वाटतंय. सिद्धूच्या वडिलांनी सिद्धूसाठी सगळं दिवसभराचं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. घरातले सगळे पुरुष मंडळी तिथून निघून जातात. भावना रेणुका किचनमध्ये जात असतात. नीलांबरी त्या दोघींना थांबवते. त्या दोघींना म्हणते, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. काल तुम्ही मला एक्सपोज केलं, मी काय केलं हे सगळ्यांसमोर आणलं. मला सगळ्यांच्या पुढे हात पाय जोडायला लावलं. मान्य आहे ती जोगतीन खोटी होती, मी आणलं होतं तिला, पण ते गुरुजी ते तर खरे होते ना. गुरुजींनी स्वतः सांगितलं होतं की या भावनाच्या बाळामुळे पप्पांना धोका आहे, त्यामुळे सगळं काही ठीक झालं या भ्रमात राहू नका तुम्ही. भावना रेणुका यांना कळतं की ही नीलांबरी काही सुधारलेली नाही आहे, ही परत परत तेच करते. तर इथे जानू जयंतला म्हणते, जयंत सर मला माहिती आहे तुम्ही या घरात CCTV कॅमेरे लावलेत ना, आता मी ते सगळं TV वर बघणार. जयंत म्हणतो, सॉरी जानू मला तुला सगळं सांगायचं होतं. जानू म्हणते, जयंत सर अहो काही सांगू नका, मला माहिती आहे तुम्ही मोठे बिझनेसमॅन आहात, एकटे राहता आणि तुम्ही घरामध्ये नसताना चोऱ्या माऱ्या होऊ शकतात म्हणून तुम्ही लावलेत ना. जयंत म्हणतो, हो जानू अगं त्यासाठी CCTV कॅमेरा लावला आहे. जानू म्हणते, मला माहिती आहे आणि या सगळ्याचं सेटिंग तुम्ही फोनवर सुद्धा केलं असेल, फोनवरून तुम्ही बघत असाल. मला तर खूप छान वाटतंय, माझा नवरा दिवसभरात मला कधीही फोनवर बघू शकतो. जयंताला भीती वाटते की मागच्या वेळेसारखं जानू सीन क्रिएट करेल, पण तसं काहीच होत नाही आहे. उलट जानू समजून घेते. जयंत जरा रिलॅक्स होतो. तर ते सिद्धूच्या घरी थोड्या वेळाने संपत सिद्धू आदी राज घरी येतात. संपत घरी आल्या आल्या चिडचिड करायला लागतो. आजी विचारतात, संपत अरे काय झालं काय? संपत म्हणतो, आई अगं आपल्याला तिकीट नाही मिळणार, बायकांना कोणाला तरी उभं करावं लागणार आहे. आजी म्हणतात, ए बाबा मला काही जमणार नाही. रेणुकाला कॉन्फिडन्स नसतो, नीलांबरीला उभं करायचं नाही म्हणून ठरवतात. त्यामुळे सगळ्यांसमोर एकच ऑप्शन राहतो, ती म्हणजे गाडी पाटलांची सून भावना. भावनाला इलेक्शनला उभं करायचं ठरतं. पण भावना प्रेग्नंट असल्यामुळे संपतला असं वाटतं की भावनाला ते काही जमणार नाही. संपत भावनाला म्हणतो, तुम्ही राहूच द्या, आणि 4 जण नीलांबरीसाठी हात वर करतात आणि ठरतं की नीलांबरी आता इलेक्शनला उभी राहणार. नीलांबरी खूप खुश होते आणि खूप नाचते. भावनाला वाटत असतं की इलेक्शनमुळे नीलांबरी सुधारेल आणि इलेक्शनमुळे का होईना नीलांबरीमध्ये बदल होईल, तिला तिच्या चुका कळतील. पण सिद्धूची पूर्ण खात्री असते की नीलांबरी काही सुधारणार नाही. भावनाला वाटतं की नीलांबरीला एक चान्स द्यायलाच हवा, पण सिद्धूला ते काही पटत नाही. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.